तुम्ही रिक्षा चालक असाल, मजूर असाल, भाड्याने राहत असाल, तुमचं स्वतःचं पक्कं घर नसेल, तर ही योजना तुमच्यासाठी आहे। या योजनेतून तुम्हाला तुमचं हक्काचं घर घेता येणार आहे, जिथे पाणी पुरवठा, शौचालय, वीज आणि स्वयंपाकघर यासारख्या मूलभूत गरजाही असतील। कशी मिळणार आहेत घरं? आणि ही योजना कोणती आहे? त्यासाठी काय करावं लागेल? महिलांसाठी तर ही अतिशय उपयोगाची योजना आहे। या योजनेची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे। सगळी माहिती मिळेल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्ही या योजनेचा लाभ लवकरात लवकर घेऊ शकाल। आत्ताच मराठी मूडला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सलोनी। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत। स्वतःचं हक्काचं घर घ्यायचं म्हटलं की सिक्युरिटी, एक्साइटमेंट आणि त्यासोबत बँक लोन, हेवी इंटरेस्ट, सगळ्या गोष्टी ज्याला कंटाळून बऱ्याचदा भाड्याने राहणंच पसंत केलं जातं। पण आता टेन्शन घ्यायचं कारण नाहीये। आपल्या स्वप्नांचं घर बनवण्यासाठी सरकार मदत करतंय। आतापर्यंत सरकारने 7.99 लाख कोटींची टोटल इन्व्हेस्टमेंट करून भारतभर 116.97 लाख घरे सँक्शन केलेली आहेत। शिवाय 93.2 लाख घरे पूर्ण झालेली आहेत। आपण जिथे म्हणतो की सरकार आपल्यासाठी काही करत नाही, तर सरकारने अशा काही योजना राबवल्यात ज्याचा लाभ गरीब आणि मागासलेले वर्ग अशा प्रत्येकाला होणार आहे। आता आपलं स्वप्नातलं घर घेता येणार आहे। कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देण्यासाठीच सरकार प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण ही योजना तब्बल 2017 पासून राबवत आहे। या योजनेतून पात्र लाभार्थ्यांना 1.20 लाख ते 2.67 लाखांपर्यंतची थेट आर्थिक मदत मिळते। फक्त शहरातच नाही, तर गावी सुद्धा ही योजना राबवली जाते। या योजनेचा अवेअरनेस अजून हवा तसा दिसत नाहीये, म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या नातेवाईकांना, शिवाय तुमच्या ओळखीतल्या गरजू व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा। कुठेही फेरी न घालता घर बसल्या तुम्ही ऑनलाईन प्रधानमंत्री आवास योजना फॉर्म भरू शकता। या योजनेसाठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 आहे। चला तर वेळ न दवडता सगळ्यात आधी पाहूया या योजनेसाठी एलिजिबिलिटी म्हणजेच पात्र कोण आहेत। प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण पात्रता। अर्जदार भारताचा नागरिक असावा, गावी तुमची स्वतःची जमीन असावी, अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावं, याआधी PMAY योजनेअंतर्गत किंवा इतर गृह योजनांचा लाभ घेतलेला नसावा, EWS साठी म्हणजेच इकॉनॉमिक वीकनेस सँक्शनसाठी वार्षिक उत्पन्न 3 लाखांपर्यंत असेल, स्वतःचं घर नसलेले, बँकेतून कर्ज घेण्याची क्षमता असलेले कुटुंब, LIG म्हणजेच लो इन्कम ग्रुपसाठी स्वतःचं घर नसलेले पती पत्नी कुटुंब 1 युनिट ज्याचं वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाखांपर्यंत, MIG1 and MIG2 म्हणजेच मीडियम इन्कम ग्रुपसाठी, MIG1 6 लाख ते 12 लाख उत्पन्न 9 लाखांपर्यंत कर्ज CLSS म्हणजे क्रेडिट लिंक सबसिडी स्कीम, MIG2 12 ते 18 लाखांपर्यंत कर्जावर CLSS। आता हे जे EWS, LIG, MIG1 आणि 2 हे नीट समजून घ्या। या पात्रतेनुसारच तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। एक महत्त्वाचं, जसं आपण मगाशी पाहिलं, ही योजना महिलांसाठी जास्त फायदेशीर असणार आहे। या योजनेतून घर घेताना घर महिलांच्या नावावर असणं गरजेचं आहे। याचा महिलांना हा फायदा आहे की त्या स्वावलंबी होतील। तुमचं यावर मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा। प्रधानमंत्री आवास योजनेसाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत ते पाहूयात। शहरी विभागासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, सगळ्या ठिकाणी लागणारा महत्त्वाचा पुरावा म्हणजे आधार कार्ड, उत्पन्नाचा पुरावा, बँक पासबुक, मोबाईल नंबर जो तुमच्या बँक खात्याशी लिंक्ड असेल। आता ग्रामीण विभागासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत ते पाहूयात। पुन्हा आधार कार्ड, 7/12चा उतारा, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर जो बँक खात्याशी लिंक्ड असेल। प्रधानमंत्री आवास योजना अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे भरता येतो। ऑफलाईन अर्जासाठी शहरात सरकारच्या मान्यताप्राप्त CSC म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर्स या केंद्रांवर तुम्ही PMAY अर्ज फॉर्म ऑफलाईन मिळवून भरू शकता। CSC सेंटरवर 25 रुपये शुल्क आकारलं जाऊ शकतं, पण ते खूपच कमी आहे आणि मदत किंवा डॉक्युमेंट अपलोड करण्यात ते कॅपेबल म्हणजे सक्षम असतात। त्यामुळे आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा मिसयूज होणार नाही। शहरातल्या वॉर्ड ऑफिस किंवा नगरपालिका कार्यालयांतही PMAY फॉर्म उपलब्ध असतात। गावी कसं ऑफलाईन फॉर्म भरू शकता?
तर अर्ज करण्यासाठी ग्रामपंचायतीतील संबंधित वॉर्ड सदस्यांशी तुम्ही संपर्क साधू शकता। प्रधानमंत्री आवास योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा? या योजनेसाठी या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे। कोणत्याही इतर वेबसाईटवर जाऊन माहिती भरायची नाही, हे नेहमी लक्षात ठेवा। वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला असा पेज दिसतो। यावरून तुम्हाला कळेल ही ऑफिशियल वेबसाईट आहे। यावर तुम्हाला वाटणाऱ्या सगळ्या शंका तुम्ही इथे विचारू शकता। आता फॉर्म भरण्यासाठी वर असलेल्या अप्लाय फॉर PMAY-U 2.0 यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला असा पेज दिसतो। ही सगळी योजनेबद्दलची इन्फॉर्मेशन आहे। तुम्ही पेज जर स्क्रोल कराल तर खाली पहा, तुम्हाला भारतात कोणकोणत्या राज्यात किती घरे सँक्शन झाली याची माहिती दिली आहे। ही योजना काय आहे आणि घरे देण्यासाठी कशा प्रकारे प्रत्येक स्तराचं वर्गीकरण केलंय त्याचीही माहिती दिली आहे। ती माहिती नीट वाचा, म्हणजे तुम्ही कोणत्या गटात बसताय हे कळेल, कारण पुढे फॉर्म भरताना याची गरज असणार आहे। फॉर्म भरण्यासाठी पुढे अप्लाय फॉर PMAY-U 2.0 यावर क्लिक करायचं आहे। वरती सूचना दिलेल्या आहेत त्या नीट वाचा। खाली प्रोसीड म्हणजे पुढे जा यावर क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला डॉक्युमेंट्स कागदपत्रे काय लागणार आहेत ते दिसेल। पुन्हा इथे प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। इथे तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का याची पडताळणी केली जाते, म्हणजे तुम्ही जर पात्र नसाल तर फॉर्म पुढे जाणारच नाही। तुम्हाला पहिला स्टेट विचारलंय, महाराष्ट्र टाकायचंय। पुढे तुमचं वार्षिक उत्पन्न टाकायचंय। खाली तुम्ही कोणत्या गटात बसता हे विचारलंय, त्याप्रमाणे तुम्ही तिथे क्लिक करायचंय। खाली विचारलंय तुमचं पक्कं घर आहे का, असेल तर हो टाका किंवा नाही। पुढे तुम्ही गृह योजनेचा याआधी फायदा घेतलाय का, इथे पुन्हा हो असेल तर हो टाका, नाहीतर नाही। त्यानंतर एलिजिबिलिटी चेकवर क्लिक करा। तुम्ही एलिजिबल असाल तर पुढे फॉर्म दिसेल। इथे तुमचा आधार नंबर आणि आधार कार्डवर असलेल्या नावाप्रमाणेच इथे तुमचं नाव टाकायचंय। खाली असलेल्या बॉक्सवर क्लिक करायचंय, याचा अर्थ तुम्ही सगळ्या अटी मंजूर केल्या आहेत। जनरेट OTP येईल, त्यावर क्लिक करायचंय। OTP टाकून सबमिट करायचंय, असा पेज ओपन होईल। ही सगळी माहिती टाकून तुमची कागदपत्रे अपलोड करून पुन्हा सगळी माहिती अपलोड केलेली कागदपत्रे तपासून पहा, नंतर सबमिट करा। तुमचं सबमिशन स्वीकारल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मिळेल की तुमचा फॉर्म अपलोड झालेला आहे। यापुढे तुम्ही PMAY-2.0 या ॲपवर जाऊन ट्रॅक करू शकता। प्रधानमंत्री आवास योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे तर आपण पाहिलं, पण प्रधानमंत्री आवास योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर काय होतं? तर फॉर्म भरून सबमिट केल्यानंतर लगेच पैसे तुमच्या खात्यात येत नाहीत, तर त्याची मोठ्या लेवलवर तपासणी केली जाते। आधार व्हॅलिडेशन आणि डुप्लिकेशन याची तपासणी होते। शहरी स्थानिक संस्था म्हणजेच अर्बन लोकल बॉडीज म्हणजेच ULB किंवा ग्रामपंचायतीद्वारे पडताळणी केली जाते। लाभार्थ्यांची शॉर्ट लिस्टिंग होते। निवडीची सूचना दिली जाते, म्हणजे निवडलेल्या अर्जदारांना SMS अलर्ट, डायरेक्ट लेटर किंवा स्थानिक गृहनिर्माण मंडळाकडून सूचनांद्वारे कळवलं जातं। जर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं असेल तर तुम्ही तुमच्या असेसमेंट IDचा उपयोग करून PMAY-MIS पोर्टलवर तपासू शकता। नकार आणि अपील प्रक्रिया लागू होते। अंतिम कागदपत्रे आणि वितरण प्रक्रिया सुरू होते। या काही त्याच्या पुढच्या पायऱ्या आहेत। गरजू व्यक्तींना याचा लाभ देता यावा यासाठी सरकार पूर्ण प्रयत्नशील आहे। प्रधानमंत्री आवास योजना फॉर्म भरल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण 1 ते 3 महिन्यांपर्यंत वेळ लागू शकतो। सुरुवातीच्या आधार आणि एलिजिबिलिटी चेक साधारणपणे 1 ते 2 आठवड्यांच्या आत पूर्ण केली जातील। त्यानंतर शहरी स्थानिक संस्था, अर्बन लोकल बॉडीज म्हणजेच ULB किंवा ग्रामसभाद्वारे फील्ड व्हेरिफिकेशन केली जाते, ज्याला 2 ते 3 आठवडेही लागू शकतात। CLSS अर्जदारांसाठी बँक आणि केंद्रीय संस्थांकडून कर्ज मंजूर करण्यासाठी आणि मंजूर केलेली निधी DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्यासाठी पडताळणी होते। डॉक्युमेंट्स विषयी प्रॉब्लेम, लोकल ऑथॉरिटी बॅकलॉग किंवा पेंडिंग मागणी सर्वेमुळे वेळ लागू शकतो। माहिती महत्त्वपूर्ण आहे आणि शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे। हा व्हिडिओ तुमच्या गावातल्या किंवा कामाच्या ठिकाणी असलेल्या गरजू व्यक्तींना नक्की शेअर करा। सरकारने आणलेले आणखी उपयोगी योजना आम्ही घेऊन येत आहोत, ते मिस होऊ नयेत म्हणून आत्ताच मराठी मूडला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।